नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय? माझं नाव दत्तात्रय शिंदे सर, गाव खानापूर. आणि VIP अध्यक्षाचं जो माझा श्वान आहे त्याचा मी मालक आहे. म्हणजे हा तुम्ही कुठून घेतला होता काय? हा श्वान मी कोल्हापूरला आमचे मित्र तेजस जाधव म्हणून आहेत, त्यांच्याकडून घेतला होता. गणेश धेंडे म्हणून आता सांगली जिल्हा ग्राउंड असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. ते बेनापूर त्यांचं गाव. त्यांच्या माध्यमातून आपण हा श्वान कोल्हापूरवरून आणला होता. म्हणजे हा कितीला खरेदी केला काय तुम्ही त्यावेळेस? त्यावेळी घेतला होता का? पिल्लू साधारणतः एक 30 दिवसाचं पिल्लू असेल त्यावेळी तो श्वान मी घेतला होता, कोल्हापूरला जाऊन आणला होता. 20,000 रुपये देऊन हा श्वान मी त्या ठिकाणावरून खरेदी केला होता. 20,000 म्हणजे एवढं 20,000 दिलं तर म्हणा. 20,000 दिलं होतं. म्हणजे ही लाईन कोणती आहे काय? ह्याची लाईन म्हणलं तर US इम्पोर्ट VIP कॅशिश किंग, पंजाब चॅम्पियन पण आहे तो, म्हणजे ऑल इंडिया चॅम्पियन आहे तो. महाराष्ट्रामध्ये जो त्यावेळी आला त्यावेळी मग त्याचा एक इतिहास असा आहे की पंजाबमध्ये त्यानं सर्वात जास्त फरकानं त्यानं म्हणजे बऱ्यापैकी मैदाने केलेली आहेत. आणि महाराष्ट्रात बरेच US वगैरे इम्पोर्ट श्वान आले पंजाबवरनं. पण कॅशिश किंगचं वैशिष्ट्य म्हणजे तो असा श्वान होता की महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर पहिलीच रेस त्यानं पहिल्या नंबरनं काढली होती. म्हणजे VIP कॅशिश किंग हा या अध्यक्षाचा तो वडील आहे. आणि त्यानंतर जुया आणि काडतूस, पंजाब चॅम्पियन काडतूसची बच्ची ज्युनियर जेरी आणि VIP कॅशिश किंग असा ह्या लाईनचा हा VIP अध्यक्ष हा श्वान आहे. ही कोणती ब्रीड आहे काय? हे ग्रेहाउंड म्हणून आपण फक्त ओरिजिनल ग्रेहाउंड म्हणतो, पंजाब ग्रेहाउंड ही ब्रीड आहे. तर फक्त रेससाठी पंजाबमध्ये, US मध्ये, कॅनडामध्ये ह्या श्वानाला म्हणजे महत्त्व दिलं जातं. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता बऱ्याच प्रमाणामध्ये हे श्वाना शर्यतीचं सत्र फैलवलंय. तर फक्त रेससाठी म्हणून हा श्वान आपण यूज करतो आणि त्याचा म्हणजे वापर करतो. ग्रेहाउंड म्हणून ह्याची ब्रीड आहेत. म्हणजे जे ओळख कशी केली पाहिजे, म्हणजे कसा ओळखला पाहिजे ग्रेहाउंड आहे ते? आता ओळख म्हणजे तसं आता निश्चितपणे सांगता येणार नाही, पण ह्याची जी लाईन आहे किंवा त्याचे जे आई वडील वगैरे हे जे आहेत ह्याच्या माध्यमातून आपण ते लाईनच्या माध्यमातून श्वान घेतो. आणि त्यानंतर ते आता ओळख म्हणजे अशी विशेष म्हणजे ह्याची लांबी जास्त असत्या, त्यानंतर उंची बऱ्यापैकी असत्या आणि एक देखणा दिसणारा असा हा श्वान. आता ह्याच्या श्वानांचे बरेच प्रकार आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे आता तुम्ही बघत असाल इंग्लिश आणि हे आपले हे जसा ॲग्रेसिव्ह दिसणारा हा श्वान, तर तसा हा प्रेमळ आहे पण दिसायला फक्त ॲग्रेसिव्ह आहे. आपण त्याची ओळख त्यावरून करू शकतो. दादा बऱ्याला तर आहार काय असतो काय, म्हणजे डाएट प्लॅन? हा, म्हणजे हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. आहाराच्या बाबतीमध्ये ह्या श्वानाची खरोखरच खूप काळजी घेणं गरजेचं आहे. आता आहारामध्ये कसं आहे, आता श्वान हा म्हणलं तर तसा मांसाहारी प्राणी आहे, पण हा श्वान असा आहे तो मिश्राहारी म्हणून आपण हे करू शकतो. तर याचा आहार सुरुवातीमध्ये लहान असल्यापासून ते श्वान आता हे रेसला पळणं असल्यामुळे त्यांची एनर्जी टिकून राहिली पाहिजे, त्याच्या कॅलरीज प्रोटीन वगैरे त्याला सर्व मिळालं पाहिजे. ह्या उद्देशानं त्याचा आहार हा तगडाच असला पाहिजे. जर तुमचा श्वान हा जर ह्याच्यामध्ये राहायचा असेल, पार्टिसिपेट करत असेल रेसला, तर त्याचा आहार सुद्धा तसा तगडाच पाहिजे. आता आहाराच्या बाबतीमध्ये मी सांगतो तर दररोज त्याच्या भाज्या ज्या आहेत आपल्या त्यामध्ये बीट असेल, ज्या काय पालक वगैरे ज्या काय भाज्या असतील, त्याचा बटाटा असेल, कोबी असेल, ह्या सर्व भाज्या आणि त्याच्यामध्ये काही अंश प्रमाणामध्ये तुमचं चिकन असं जर तुम्ही दररोज त्याला लिक्विड स्वरूपामध्ये जर दिलं, आणि आता उन्हाळा आहे, भाज्या सर्वात जास्तीत जास्त जाणं गरजेचं आहे. त्यानंतर दुपारच्या वेळी उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, सर्व श्वानप्रेमींना माझं सांगणं आहे की पचण्यासाठी मदत करते. आणि त्याचं तसं श्वान म्हणलं तर उष्ण प्राणी, तर त्याचं शरीराचं सुद्धा तापमान मेंटेन राहण्यासाठी दररोज त्याला हे ताक किंवा दही त्याच्या शरीरामध्ये गेलंच पाहिजे. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा आपण त्याला भाज्या आणि काही थोड्या प्रमाणामध्ये मांसाहार म्हणजे चिकन वगैरे देणं गरजेचं आहे. आणि
ज्यावेळी आपण रेसला जाणार आहे, उद्या समजा रेसला जाणार आहे, तर त्याच्यासाठी आदल्या दिवशी कुठल्याही स्वरूपाचा मांसाहार झाला नाही पाहिजे श्वानाचा. कारण मांसाहार का झाला नाही पाहिजे, तर ते पचण्यासाठी 18 तास लागतील, त्यामुळे मांसाहार झाला नाही पाहिजे. भाज्याचं सूप वगैरे अशा पद्धतीचा आदल्या दिवशीचा सोपटा आहार पाहिजे. त्यानंतर रेसवरून आल्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी फक्त ताक दही वगैरे अशा पद्धतीचा आहार पाहिजे. दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा त्याला फक्त शाकाहारच पाहिजे आणि अल्प प्रमाणात पाहिजे. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळपासून मग रेस झाल्यानंतर तुम्ही त्याला कुठलाही आहार देऊ शकता तुमच्या यानं. म्हणजे अशा पद्धतीचं डाएटचं प्लॅनिंग आणि योग्य आणि सकस आहार हा श्वानाला जर असेल तर श्वानाचा तुमचा रिझल्ट 100% माझा अनुभव आहे निश्चितपणे चांगला मिळतो. आता ही उन्हाळ्याचा सीझन चालू आहे, आता उन्हाळ्याच्या सीझन मध्ये वेगळी काय काळजी घेता का? उन्हाळ्याच्या सीझन मध्ये शक्यतो श्वानाला ताप येणं, प्लेटलेट्स कमी होणं, त्यानंतर त्याचे जे काही जुने इंजुरीज असतील, कुठं क्रॅक असेल वगैरे त्या उद्भवणं, म्हणजे असे बरेच प्रॉब्लेम या उन्हाळ्यामध्ये येतात. तर वेगळी काळजी म्हणजे कसं, तो श्वानाचं जे राहण्याचं ठिकाण आहे ते निश्चितपणानं थंडच राहिलं पाहिजे कायमस्वरूपी श्वान हा सावलीलाच असला पाहिजे. त्यानंतर दिवसातून 1-2 वेळा त्याला आपण जे रेसवर स्प्रे असतो किंवा तुमच्या पद्धतीने त्याला 2-3 वेळा स्प्रे मारला पाहिजे. त्याच्यानंतर दुपारचं दही त्याला देणं गरजेचं आहे उन्हाळ्याच्या काळामध्ये. त्याच्यानंतर पोहणी जे आपण म्हणतो, आता पोहणीला कसं असते, पोहणी काय घरामध्ये जवळपास कुठं तळ नसते किंवा विहीर नसत्या, तर पोहणीला जायचं जरी असलं आपल्याला 1 आठवड्यातून 2-3 वेळा जरी पोहणी जरी दिली तरी गरजेचं आहे. पण ते देत असताना आपला श्वान हा तिथपर्यंत गाडीवरूनच नेऊन त्याला पोहणी देऊन आणणं गरजेचं आहे. म्हणजे अशी विशेष काळजी उन्हाळ्यामध्ये घेणं गरजेचं आहे श्वानाची. आता थंडीच्या दिवसात काय काळजी घेतली पाहिजे? थंडीच्या दिवसात पण आता वेगळी काळजी लागत असणार आहे. हा बरोबर आहे. तर जसं मी आता सांगितलं, उन्हाळ्यामध्ये हे ताप येणं किंवा प्लेटलेट्स कमी होणं हे जरी असलं तरी थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा हेच प्रॉब्लेम असतील श्वानाचे. अति थंडी झाली तर प्लेटलेट्स कमी होणं, त्यानंतर त्याला ताप येणं, आणि ताप आल्यानंतर ताप आल्या कसं ओळखायचं, तर पहिले एक लक्षात ठेवायचं की आपला आहार, श्वानाचा आहार कमी झालाय का, मग तो कमी खातोय का, किंवा जेवतच नसेल तर निश्चितपणानं त्याचा ताप चेक करणं हे एक महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. आणि ते निश्चितपणानं ताप कमी येणं हेच ह्या श्वानाच्या ह्याच्यामध्ये, ताप जर वाढलेला असेल तर श्वान खात नाहीत, हे एक महत्वाचं आहे ह्याच्यामध्ये. थंडीमध्ये सुद्धा काळजी घेणं हे जे सांगितलंय की ताप येणं वगैरे प्लेटलेट्स कमी होणं हे थंडीचे सुद्धा हेच प्रॉब्लेम आहेत. त्यामुळे थंडी त्याला जास्त लागणं, त्याला सकाळी आपण ज्यावेळी वर्कआउटला नेतो त्यावेळी त्याच्या अंगावरती त्याचा कोट वगैरे असणं ह्या गरजेच्या आहेत गोष्टी. म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये थंडीच्या दिवसात त्याला वेगळं काहीतरी खायला घालावं लागत असेल, कसं उन्हाळ्यात कसं चिकन कमी. मग सगळ्यात थंडीच्या दिवसामध्ये कसं आहे, आपण आता उन्हाळ्यामध्ये मी वैयक्तिक सांगतो 2 दिवस आठवड्यातून चिकन देतोय पाव किलो. तर थंडीच्या दिवसामध्ये तेच जर आठवड्यातून 3-4 दिवस दिलं तरी चालतंय. आणि मी तशा पद्धतीने देतो, आठवड्यातून 7 दिवसातले 4 दिवस त्याला चिकन देतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळी श्वानाला दिवसभर अंगामध्ये थोडीशी हीट राहावी थंडीच्या दिवसामध्ये. त्यामुळे सकाळी श्वानाचा वर्कआउट आल्यानंतर ते थोडा फ्रेश झाल्यानंतर नियमित प्रमाणात 2 अंडी उकडलेली हे त्याला निश्चितपणाने दिली जातात थंडीच्या दिवसामध्ये. आता तुम्ही मैदानाला जाताना काय काळजी घ्या? उद्या मैदान आहे, आता मैदानाला जायला मग त्या तुमचं म्हणजे कसं असतं काय? मैदानाला आता उद्या मैदान आहे तर सर त्याच्यामध्ये कसं आहे, आदल्या दिवशी श्वानाला पूर्णपणे फ्रेश होण्यासाठी त्याला धुणे, त्यानंतर त्याची स्वच्छता करणे, त्यानंतर संध्याकाळी कमी आहार देणे. तो पण आहार जो आहे तो शाकाहारी आहार पाहिजे, म्हणजे भाज्यांचं सूप वगैरे. आणि आपण दररोज जर 3-4 चपात्या देत असलो तर 1-1.5 चपाती फक्त द्यायची, असा मी वैयक्तिक तशा पद्धतीनं त्याला हे करतो. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर वर्कआउट कुठल्याही स्वरूपाचा न देता फक्त एक अर्धा 1 किलोमीटर चालवून आणणं आणि त्याच्यानंतर त्याला परत पाणी मारून फ्रेश करणं. त्याच्यानंतर सकाळच्या आहारामध्ये त्याला मी वैयक्तिक 2 चपात्या फक्त त्याला सकाळच्या मी देत असतोय. आणि महत्वाचं म्हणजे कसं आहे की पाण्याचं प्रमाण जे आहे, ज्यावेळी रेसला जाणार आहे तर निश्चितपणानं त्याच्या शरीरामध्ये पाणी जास्त जाऊन चालणार नाही. त्यामुळं भाज्याचं थोडं सूप आणि 2 चपात्या एवढाच मी सकाळचा आहार देतो. आणि त्यानंतर दिवसभर
त्याचे जे काही लागणारे दिवसभर जे हे आहे त्याच्यासाठी समजा बँडेज बट्ट्या वगैरे जे काही लागणार आहे साहित्य ते सगळं जमा करून मगच आम्ही मैदानावरती निघतो. त्याला पिल्लू घेतल्यानंतर तुम्ही कसे याला काय शिकवलं काय म्हणजे आपल्या पुढे जाऊन बावल्या मागच पळायला म्हटल्यानंतर काय? हा आता हे कसं आहे हे जे ब्रीड आहे हे ग्रेहाउंड ओरिजिनलचं ते बाहुल्या माग म्हणजे त्याचं एक सूत्रच आहे म्हणजे बाहुल्याच्या माग पळण्यासाठी त्या जन्म झालाय थोडक्यात असं म्हणायचंय. पिल्लू आपण साधारण 1 महिन्याचं आणलं होतं हे तर आणल्यानंतर फक्त त्याला 1 महिन्याचं पपी डपीचं वॅक्सिन करणं गरजेचं आहे. त्यानंतर 2-3 महिन्याचं जे वॅक्सिन आहे 7-in-1 9-in-1 हे सुद्धा करणं गरजेचं आहे. कारण काय गॅस्ट्रो शक्यतो जास्तीत जास्त जे पिल्लं आहेत ते गॅस्ट्रोच्या आजारानंच म्हणजे हे होते. मग गॅस्ट्रो वगैरे होऊ नये त्यासाठी त्याला वॅक्सिन करणं गरजेचं आहे. 3 महिने झाल्यानंतर पिल्लू ज्यावेळी वाढायला लागतं उंच दिसतं आपल्याला त्यावेळी ते आपल्याला म्हणजे ते आवडायला लागतं किंवा देखणं दिसतं त्यावेळी मग त्या श्वानाची मग आवड निर्माण होते आणि ते खेळकर होतं 4-5व्या महिन्यामध्ये. तरी सुद्धा आपण त्याला एक साधारणतः 6-7 महिने झाल्यानंतर 7 महिन्यापर्यंत कुठल्याही स्वरूपाचा बाहुला वगैरे दाखवायचा नाही काय सुद्धा करायचं नाही. आणि 8-9 महिन्याचा श्वान झाल्यानंतर बाहुला दाखवणे आणि एक छोटस म्हणजे जिथं मैदान आहे किंवा जिथं आपला ट्रॅक असेल त्या ठिकाणी बाहुला ओढणे एक साधारणतः एक आपला 130 मीटरचा ट्रॅक असतोय पण एक 50 मीटर 40 मीटर एखादा ट्रॅक ओढणे त्याच्या मागे त्याला सवय लावणे पळायची आणि नंतर 11व्या-12व्या महिन्यामध्ये फुल ट्रॅक एखादा ओढणे. त्यानंतर 15-16 महिन्याचा ज्यावेळी श्वान होतो त्यावेळी तो बऱ्यापैकी शर्यतीसाठी मॅच्युअर झालेला असतो. एखादं छोटंसं मैदान जरी आपण त्यावेळी खेळलं तरी काय अडचण नाही. अशा पद्धतीचं त्याला ट्रेनिंग दिलं जाते. म्हणजे आता समजा 2-3 महिन्यात याला वेगळं काहीतरी खायला घालावं लागत असेल. हा म्हणजे आता वेगळं असं काय खायला का असं काय नाही पण पेडिग्री जे आपण म्हणतो त्याची ग्रोथ होण्यासाठी किंवा सगळे त्याला घटक मिळण्यासाठी आता हा श्वान 2.5-3 वर्षात झालाय निश्चितपणाने याला पेडिग्रीची गरज नाही. पण ज्यावेळी श्वान लहान असतोय आणि त्याची ग्रोथ होण्यासाठी पूर्ण कॅलरीज पूर्ण प्रोटीन पूर्ण जे घटक आहेत शरीराला जे पाहिजे श्वानाच्या ते मिळण्यासाठी आपण लहानपणी साधारणतः 4-5 महिन्यात श्वान होईपर्यंत पेडिग्री आहारात असणं गरजेचं आहे. तुमचं समजा श्वान जर आजारी पडू नये म्हणून तर त्याला तुम्ही कोणकोणते औषध वापरता काय कसं असतं काय? हे महत्वाचं आहे. आता हे कसं आहे जसं लहान मुलं असते घरामध्ये एखादं ते जे आपण जशा पद्धतीने काळजी घेतो तशा पद्धतीनं ह्या श्वानाची काळजी घेत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे लिव्हर टॉनिक त्याच्या पचनासाठी चांगला आहे. लिव्हर टॉनिक त्याच्यामध्ये लिव्हफेरॉल वगैरे म्हणजे बरेच आहेत हे. तर हे श्वान साधारणतः म्हणजे सुरुवातीपासूनच हे नियमितपणानं श्वानाला लिव्हर टॉनिक पाहिजे. साधारणतः 5 मिली सकाळ संध्याकाळ 2-3 दिवसातनं तरी त्याला श्वानाला लिव्हर टॉनिक हे पाहिजेत. त्यानंतर न्यूट्रीज म्हणून गोळ्या त्याच्यामध्ये सर्व मल्टीव्हिटॅमिन आहेत. आता मोठा श्वान झालाय 2-2.5 वर्षात झालाय तर नियमितपणानं 1 गोळी तरी न्यूट्रीजची हा श्वानाला देणं गरजेचं आहे. म्हणजे मल्टीव्हिटॅमिन त्याच्यातनं मिळते. त्यानंतर प्रोटीन पावडर मिळत्या. त्यानंतर कॅल्शियमसाठी गोळ्या मिळतात. म्हणजे ह्या आधूमधून देणं गरजेचं आहे. त्यानंतर श्वान आपला रेसला पळतोय निश्चितपणानं कधी कधी ते श्वानला थोडासा क्रॅक असेल तर तो लक्षात येत नाही आपल्या श्वान म्हणजे हा पळतच राहतो किंवा त्याचा नित्यक्रम हा चालूच असतो. पण त्याच्यासाठी पेट जॉईंट म्हणून ज्या गोळ्या येतात त्याच्यामध्ये सुद्धा स्टँडर्ड गोळ्या काय आहेत. पेट जॉईंट साठी ग्लायकोफेक्स साधारणतः 3 महिन्यातनं त्याला एक 30 गोळ्या म्हणजे देणं गरजेचं आहे. कारण आपला श्वान कायमस्वरूपी रेसवरती पळत असणार आहे. ग्लायकोफेक्स पेट जॉईंटच्या गोळ्या जरी त्याला क्रॅक असेल नसेल तरी सुद्धा ते देणं गरजेचं आहे. म्हणजे वैयक्तिक मी देतो त्यामुळे त्याची हाडं वगैरे मजबूत राहतात श्वानाची अशा पद्धती. आता जनताची गोळी कशी दिली पाहिजे काय म्हणजे डिवर्मिंग त्याला आपण म्हणतो. डिवर्मिंग ज्यावेळी श्वान लहान असतोय बारकं पिल्लू असतोय त्यावेळी वार्मस्टॉप वगैरे म्हणून लिक्विड येतं ते त्याला 4-5 दिवसातनं 4-5 थेंब देणं गरजेचं आहे. पण ज्यावेळी श्वान मोठा होतोय त्यावेळी 3 महिन्यातनं डिवर्मिंग हे करणं गरजेचं आहे आणि आम्ही ते करतो. डिवर्मिंग म्हणजे कसं होतंय डिवर्मिंग का करायचं तर जर पोटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जंत आहेत ते जर जंत झाले जर आपण श्वानाला किती जरी आहार दिला तरी तो आहार जो आहे तो त्याच्या शरीराला लागत नाही.
श्वान फक्त खातच राहतो आणि जे कृमी वगैरे असते ते खातेत. त्यामुळे 3 महिन्यात एकदा डिवॉर्मिंग करणं गरजेचं आहे. आणि डिवॉर्मिंग करत असताना साधारणतः श्वानाचं वजन 30 किलो असेल तर 10 किलोसाठी 1 गोळी असते, अशा 3 गोळ्या. श्वानाचं वजन जर 25 किलो असेल तर 2.5 गोळी, अशा पद्धतीचं डिवॉर्मिंग ते करणे गरजेचं आहे. आणि हे सगळं करत असताना एक नाव मला या ठिकाणी घ्यायचं आहे की आमचे नाजऱ्याचे मित्र रोहन गोडके सर, हे बऱ्यापैकी जर काय प्रॉब्लेम असेल तर मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते मला एक आरोग्याच्या बाबतीमध्ये ते एक मार्गदर्शक म्हणून माझी भूमिका ते बजावतात. बरं, आता या श्वानाला व्यायाम कसा असतो काय तुमच्याकडे? व्यायाम म्हणलं तर सर एक आता कसं आहे, प्रत्येकाचे वेगवेगळे त्याच्यामध्ये हे आहेत म्हणजे कसं असतं, काय श्वान मालकांसंग चर्चा केली ते काय म्हणते जेवढा जास्त व्यायाम देईल तेवढं श्वान जास्त पळतोय. काही जणांचं म्हणजे माझा अनुभव वेगळा आहे सर ह्याच्यामध्ये. मी ह्याला कधीही 4 किलोमीटरच्या वर व्यायाम दिला नाही. जायला 2 आणि यायला 2 अशा पद्धतीचं, पण डेली व्यायाम म्हणजे साधारणतः श्वान 3-4 महिन्याचा 5 महिन्याचा झालाय तेव्हापासून आजपर्यंत एक दिवसही असा गेला नसेल की त्याला व्यायाम दिलेला नाही. म्हणजे आता काही बॅड लक समजा जर आजारी असेल वगैरे तो भाग सोडला तर निश्चितपणानं मैदान असेल नसेल तरी सुद्धा 4 किलोमीटरच्या वर मी कधी सुद्धा त्याला व्यायाम दिलेला नाही. आणि जास्त व्यायाम दिल्यानंतरच श्वान पळतो वगैरे असं काय म्हणजे नाही, पण निश्चितपणाने नियमितता पाहिजे. आपण जर श्वानाला जर पार्टिसिपेट करणार असो रेसवरती तर नियमितता पाहिजे. आणि 4 ते 5 किलोमीटर व्यायाम हा माझ्या दृष्टिकोनातून सफिशियंट होतोय. आणि तो व्यायाम पण असा पाहिजे, सायकल किंवा आपल्या गाडीवर जरी आपण देत असलो तर एक 10चं स्पीड आपण म्हणतो 10-11चं स्पीडच्या स्टेपिंगनं तो व्यायाम झाला पाहिजे. आणि एकदमच 2 किलोमीटर पळवत नेलाय माघारी आणलाय अशा पद्धतीचा व्यायाम दिला तर निश्चितपणानं श्वानाचं पण आजारी लागणार आणि त्याला तो व्यायाम काय लागू होणार नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट पवनी, त्याला आपण आठवड्यातून 1 वेळ तर दिलीच पाहिजे. तो एक त्याचा एक व्यायामच आहे. त्यानंतर त्याचा आहार स्वच्छ, त्याची जागा जी आहे तो स्वच्छ पाहिजे जिथं श्वान राहतो तो, आणि त्याचा आहार हा सकस पाहिजे. ह्या गोष्टी तुमच्या ह्या श्वानाच्या श्वान शर्यतीमध्ये मॅटर करतात. हा वैयक्तिक माझा अनुभव आहे. काय काय नवीन मुलं जे आहेत या क्षेत्रात ते कसं डांबरीवर व्यायाम देतात आणि काय काय कच्च्या रोडवर, त्यात काय वेगळं? डांबरीवचा व्यायाम हा व्यायाम नव्हे. डांबरीव हा व्यायाम दिलाच नाही पाहिजे. श्वानला जर व्यायाम द्यायचा असेल तर आपल्या पाऊल वाटा असतात किंवा मातीचं गाडेवाट म्हणतो आपण त्याला, किंवा थोडंसं टेकडीसारखा भाग असेल म्हणजे डोंगर भाग किंवा भाग जागा असेल त्या ठिकाणीच व्यायाम दिला पाहिजे. डांबरीवरती व्यायाम देऊन श्वानाचं जे हे आहेत खालचे तळवे जे असतात ते निश्चितपणात तळावणे किंवा त्याची सालटी जाणे, त्यानंतर तिथं कुरूप होणे, म्हणजे अशा पद्धतीचे प्रकार होते. आणि डांबरी हा आता आपला उष्णकटिबंध आहे. डांबरी ही कायम आपली उष्णता असत्या, त्यामुळे त्याच्यावरती व्यायाम हा डांबरीवरती निश्चितपणानं कधी सुद्धा दिला नाही पाहिजे. हे माझा वैयक्तिक अनुभव, मी कधी देत नाही. निश्चितपणानं पाऊलवाट जे आपण म्हणतो, गाडवाट म्हणतो, त्या ठिकाणी व्यायाम हा मातीवरती श्वानाला दिला पाहिजे. तर दादा आता सर्व मागचे जे ट्रॉफी दिसतील ती सर्व हे जिंकले असतील काय म्हणजे? हा होय होय, ह्या श्वानाच्या आहेत. समजा एखादा कसा पहिलवान कसा जिंकतो तसे सगळ्या ट्रॉफी जिंकल्या. होय बरोबर आहे. म्हणजे कोणकोणत्या गावात जिंकले काय ते सांगायला? आता तसं सर कोणकोणत्या गावात असं सांगता येणार नाही, पण आता रेस म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर आहेत चालू. त्यामुळं आता आटपाडी असेल, त्यानंतर सातारचं साप मैदान असेल, त्यानंतर वाई मैदान असेल, त्यानंतर इकडं बोरगावचं मैदान, वायपळे, भूड, विटा, निंबवडे मैदान असेल, म्हणजे महाराष्ट्रात कुठेही श्वान शर्यत असली भागामध्ये तर त्या ठिकाणी आम्ही पार्टिसिपेंट म्हणजे करत असतोय. आणि त्या ठिकाणी या म्हणजे ट्रॉफ्या वेगवेगळ्या ठिकाणी मिळालेल्या आहेत. आणि महत्वाचं म्हणजे कसं आहे, ह्या श्वान शर्यतीमध्ये संयम हा एक गोष्ट मॅटर करते. आज मैदानावरती आपण गेलो, समजा वाईला गेलो असेल किंवा सातारला गेलो असेल तर निश्चितपणाने आपला श्वान जर पहिल्या फेऱ्यात जर त्या ठिकाणी जर हे पराजित झाला असेल तर
उमेद कमी होती काय, म्हणजे आता नवीन पोरांचे वगैरे. परत दुसऱ्या मैदानावरती गेलो, तिथं पण आपला श्वान समजा हे की झालं. तर उमेद न हारता आपण निश्चितपणानं 10 मैदानं झाली तर 11वं मैदान निश्चितपणानं आपलं असेल, अशा पद्धतीचं आपण एक पॉझिटिव्ह थिंक जर ठेवलं तरच ह्या श्वान शर्यतीमध्ये सक्सेस होते. नाहीतर आताच्या मुलांना लगेच रिझल्ट पाहिजे तर तो निश्चितपणानं तसा मिळणार नाही. त्यासाठी भरपूर कष्ट घ्यावं लागते. आणि न उमेद होता जर तुम्ही सातत्यानं जर संयमानं जर त्याच्यामध्ये उतरत असाल तर निश्चितपणानं यश हे तुम्हाला म्हणजे मिळू शकते. पहिली ट्रॉफी कुठे जिंकली काय, पहिली ट्रॉफी साधारणतः हा श्वान 12-13 महिन्याचा असेल मला वाटते. आणि इथे एक छोटंसं मैदान निघलो होतं वायपळ्याला, आणि आम्ही असंच म्हणजे एखादा दुसरा फेरा पळवायचं म्हणून आता नेलं होतं. तर त्या ठिकाणी पहिली ट्रॉफी मिळाली, 5व्या नंबरचा त्यावेळी आपलं हे झालेलं होतं आणि तिथं पहिली ट्रॉफी मिळाली. त्याच्यानंतर आटपाडीमध्ये ग्राउंड असोसिएशनचे अध्यक्ष महेश जाधव यांनी एक मैदान ठेवलं होतं आटपाडीला, तिथं आम्ही पार्टिसिपेट केलं. त्याच्यानंतर श्वान त्यावेळी 16-17 महिन्याचा असेल मला वाटते. तर त्या ठिकाणी आम्ही पहिला नंबरच म्हणजे घेऊन आलो. त्या ठिकाणी आमचे मित्र मंगेश अंमलदार आटपाडीचे, त्यांचा पण नागू म्हणून श्वान होता, ह्याचा भाव सक्का. त्यानंतर कदीर मुल्ला हे होते. त्यानंतर नरवीर ग्रुप जो आहे आमचा खानापूरचा, तो नरवीर ग्रुप पूर्णपणे त्यांचं सहकार्य. त्यानंतर जिगरी ग्रुप जो आहे वैभव हरदरे या ठिकाणी आलेले आहेत. जिगरी ग्रुप आता जे ज्युलिएटचे मालक आहेत, ज्युलिएट म्हणून माझी त्यांच्याकडे आहे, टॉम क्रूज आणि ज्युलिएट बेनापूरची त्यांची ती बच्ची आहे, ती सुद्धा माझी आता सध्याला मैदानावरती असते. म्हणजे ह्या सगळ्यांच्या सहकार्यातनं हे सुरुवात झाली. आटपाडीचं मैदान आम्ही पहिल्या नंबरानं भिरकवलं त्या ठिकाणी, आणि तिथनं आमची खरी सुरुवात झाली म्हणाय काय हरकत नाही. दादा तुम्ही आतापर्यंत आम्हाला सांगितलं जेव्हा आमच्या इथं मैदान मारलं तिथं तुमचं वाईट काळ कोणता आलाय का सगळ्या? वाईट काळ सर बरेच आलेले आहेत. त्यातले मी आता या ठिकाणी सांगणं गरजेचंच आहे. श्वान माझा साधारणतः 7-8 महिन्याचा होता आणि त्याच्यासाठी एक वेगळी खोली आहे मागं. पण वारं सुटला आणि अचानकच श्वान दरवाजामध्ये झोपलेला होता आणि दरवाजा अचानक वाऱ्यानं हे झाला आणि त्याचा पाय म्हणजे त्यामध्ये क्रॅक झाला होता. तर लगेच आम्ही त्याला कोल्हापूरला अनिल पाटील म्हणून श्वानाचे डॉक्टर आहेत त्या ठिकाणी नेलं होतं. क्रॅक कमी होता थोडासा, त्यातनं कव्हर झालं. त्याच्यानंतर दुसरं सांगायचं म्हणलं तर श्वान 13 महिन्याचा होता, त्यावेळी पेटलेट्स पूर्णपणे डाऊन झाल्या होत्या. 10,000वरती पेटलेट्स आल्या होत्या. आणि आमचे मित्र रोहन घोडके म्हणून आहे जे नाझऱ्याचे, त्यांनी त्यामध्ये म्हणजे ते अगदी शेवटच्या स्टेपला होता श्वान. म्हणजे हा श्वान म्हणजे आपण म्हणतो का नाही ह्यातनं वाचला तर वाचेल अशा पद्धतीच्या कंडिशन मध्ये होता. आणि पेटलेट्स पूर्ण डाऊन झाल्या होत्या. थंडीचा दिवस होता, थंडीमुळे कमी झाल्या होत्या पेटलेट्स. आणि त्यामध्ये त्यातनं कव्हर केला, म्हणजे कुत्र्यात चाला येत नव्हतं वगैरे, म्हणजे पूर्ण वीक झालेला असा. वजन पण कमी झालं होतं, 15-16 किलोवरती आलं होतं. आणि त्यातनं रोहन सरांनी त्याला कव्हर केला. हा दुसरा वाईट अनुभव तुम्हाला सांगितला. आणि तिसरा अनुभव म्हणजे आमच्या भागामध्ये आता घोणसचं प्रमाण झालेलं आहे जास्त. तर श्वान मला वाटतं 2 वर्षाचा असेल त्यावेळी त्याला घोणस चावली होती. आणि घोणस होती का दुसरा कुठलं म्हणजे होतं काय सांगता येत नाही मला हे होतं. पण अगदी 3 ते 4 मिनिटाच्या अंतरामध्येच त्याचं तोंड असं पूर्णपणे सुजलेलं होतं. तो एक वाईट अनुभव होता. आणि मी त्यावेळी बाहेर होतो आणि मला फोन आला घरातनं की असं असं आपल्या लॉकीचं तोंड सुजलेलं आहे. तर मी 5व्या मिनिटाला या ठिकाणी आलो. तिथूनच व्हिडिओ कॉल केला रोहन सरांना आणि त्यांनी मला ते औषध सांगितले. आणि आमच्या गावामध्ये वैभव मेडिकल म्हणून आहे वैभव, तर त्या ठिकाणी बऱ्यापैकी औषधं मिळतात. आणि ते अनेक डॉक्टर सुलतान गाद्याचे मित्र आमचे त्यांनी येऊन अगदी 5व्या मिनिटाला त्याला सांगायला लावली. ते औषध कुठलं होतं काय होतं रोहन सरांनी सांगितलं ते दिलं. म्हणजे असे बरेच वाईट अनुभव आलेले आहेत त्याच्यामध्ये. ह्या सगळ्या ह्याच्यामधून आम्ही तरुण बाहेर पडलेलो आहे. आणि त्यानंतर हे ते मागचं दिसतंय जे तुम्हाला सर्व हे सगळ्या बॅड पॅच मधून आम्ही बाहेर पडून त्यामध्ये आम्हाला हे पूर्णपणे यश मिळालेलं आहे. असं तुमचं कोणतं मैदान आहे की बाबा तुमच्या ज्या आठवणीतलं बाबा ह्या मैदान असं झालं होतं काय ते? आठवणीतलं मैदान म्हणलं तर सातारा जिल्ह्यातलं मैदान. त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो, श्वान पार्टिसिपेट केला होता. साधारणतः त्या ठिकाणी संग्राम किती कुत्रे 70-80 श्वान पार्टिसिपेंट झाले असतील 70-80. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर म्हणजे एक आम्ही अनुभव म्हणून मोठं मैदान म्हणून त्या ठिकाणी गेलो होतो. आणि त्या ठिकाणी तो अनुभव असा की
पूर्णपणे आम्ही राऊंड जिंकत गेलो आणि फायनलला आम्ही उभा राहिलो त्या ठिकाणी. ही एक म्हणजे आमच्यासाठी मोठी ऑपॉर्च्युनिटी होती, कारण सातारा जिल्ह्यात जाऊन आपल्याला कुठला जास्त अनुभव मागचा कुठलं हे नसताना आपण त्या ठिकाणी फायनलला उभा राहतोय, हे एक मोठं म्हणजे ते एक आठवणीत राहणार, स्मरणात राहणारं मैदान होतं. दादा या श्वान शर्यतीमध्ये असं फायदे काय आहेत बाबा? आता जर सर तुम्ही जर हा श्वान शर्यतीचा जर नाद जो आहे तो फायदा म्हणून किंवा व्यवसाय म्हणून जर करणार असला तर निश्चितपणानं तो करू नये. महाराष्ट्रातील श्वान प्रेमींना माझं मी सांगणं आहे. तर एक आवड म्हणून, छंद म्हणून जर तुम्ही करणार असला तर निश्चितपणानं करा. आता तुम्ही विचारलं सर की याचे फायदे काय, तर ह्याचे फायदे म्हणलं तर म्हणजे मला बऱ्यापैकी या ओळखणारे कमी होते, पण एक मित्रपरिवार मोठा मिळाला. मग कुठल्याही मैदानावरती गेलं, कुठल्याही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही मैदानावरती गेलं किंवा कुठल्याही भागामध्ये जरी गेलं तरी कुठल्याही स्वरूपाची अडचण येत नाही. मी आता सातारला जरी गेलो कुठल्या एखाद्या गावामध्ये तर आमच्या एखाद्या भागातले कोणतरी मित्र आहेत, कोल्हापूरला गेलो तरी आहे. म्हणजे अशा पद्धतीनं खाली सोलापूर पर्यंत जरी गेलो तरी प्रत्येक गावात किंवा त्या भागातले जे मित्र परिवार आहेत तर त्यांचे गाव या ठिकाणी नावं घ्यायला नको. सातारला आहेत किंवा कोल्हापूरला आहेत, आशिष सावंत म्हणून आहेत, तेजस जाधव आहे. सातारला गेल्यानंतर आमचे दत्ता पट्टेवाले आहेत, त्यानंतर बो आहेत. इकडे सोलापूरला गेल्यानंतर आमचे गणेश पैलवान वगैरे, म्हणजे त्यानंतर तुषार भाऊ आहेत. समजा त्यानंतर आटपाडीला गेलं तर मंगेश आहेत, त्यानंतर कदीर आहे, त्यानंतर महेश पैलवान आहेत. म्हणजे कुठल्याही भागामध्ये जरी गेलं तरी कुठली अडचण येत नाही. आता हा एक त्यातून मला मोठा फायदा झाला, मित्रपरिवार मोठा मिळाला. आणि सगळ्यात महत्वाचे फायदे मला या ठिकाणी सांगायचं आहे तर आपल्याला ह्या श्वानापासून बऱ्याच पद्धतीचं प्रेम मिळतं, निस्वार्थी प्रेम ह्या श्वानापासून आपल्याला मिळते. त्यानंतर आपल्या घराचे राखण म्हणा, आता आजपर्यंत श्वान हा घराचे राखण म्हणूनच पाळला जातो, पण घराची राखण होत्या किंवा निश्चितपणानं आपण घर सोडून जाऊ शकतो श्वानाच्या ह्याच्यावरती. त्यानंतर एक समाधान मिळतं, आत्मिक समाधान जे आहे ते आपल्या ह्याच्यापासून मिळत असते. आणि एक कुटुंबातलाच घटक जरी एखाद्या वेळी आपल्या घरातला एखादा व्यक्ती जर कुठं पाहुण्याच्या गावी गेला किंवा बाहेर गावी गेला, आपल्याला कसं कोणतरी नसल्यासारखं होतं, तसं श्वान घरात जर नसेल एखाद्या दिवशी, समजा आता माझ्या कारणानिमित्त मी शाळेनिमित्त कधी कधी मैदानावर जात नाही, आता हे मित्र परिवार श्वान घेऊन जातो, पण शाळेतून घरात आल्यानंतर कोणतरी घरात नाही असं चुकल्यासारखं होतं. म्हणजे कुटुंबाचा घटक म्हणूनच आम्ही ह्या श्वानाकडं बघत असतोय. हे आमचे फायदे आहेत. निश्चितपणानं मला पुन्हा एक वेळ असं सांगायचं आहे श्वान शर्यतीतील मित्रांना की व्यवसाय म्हणून हा छंद करू नका. छंद म्हणून एक हा तुम्ही जर नाद जर जोपासला तर निश्चितपणानं तुम्हाला त्याचे बरेच फायदे मिळतील, पण व्यवसाय म्हणून हा करू नका. आणि श्वान हा निस्वार्थी असतोय, त्याचं म्हणजे पूर्णपणे जे काही त्याचं आयुष्य आहे ते आपल्याकडे बघून तो जगत असतोय. आणि श्वान हा मैदानावरती पळत असताना तो त्याला जिंकायचा आहे म्हणून कधीच पळत नाही. माझ्या मालकाचं नाव आलं पाहिजे माईकवरती, माझ्या मालकाचं नाव झालं पाहिजे म्हणून श्वान पळत असतोय. अशा पद्धतीनं हे आमच्या कुटुंबातील जे घटक व्यापी अध्यक्ष आमचा आहे, हे आमचे ह्याच्यापासून जे मिळणारे फायदे आहेत ते मी तुम्हाला सांगितले. तुमच्या लाईफ मधला असा पहिला श्वान कोणता आहे काय? पहिला श्वान म्हणजे तसे लहान असताना बरेच श्वान पाळले, पण रेसचं जर म्हणलं तर 2011-12 खानापूरमध्ये रेस होते. तर तेव्हापासून सोन्या बापू असतील किंवा हनुमा बापू असतील, त्यावेळी त्यांनी जाणकार मंडळी होती, तर त्यांनी ते रेस भरवत होते. बबलू बोडरे म्हणून होते आमचे मित्र, त्यानंतर राहुल मंडले वगैरे, आणि त्यांनी श्वान शर्यत मैदान घेतलेलं. आणि त्यावेळी माझ्याकडं रोबो म्हणून नावाचा एक क्रॉसचा श्वान होता, रोबो म्हणून, ते सुद्धा पार्टिसिपेट मी केला होता त्या ठिकाणी. आणि त्यावेळी ओरिजिनल ग्राउंड आणि क्रॉस ग्राउंड असे 2 गट होते त्यामध्ये पण मी माझ्या श्वानानं दुसरा नंबर त्यावेळी केलेला होता. त्याची ट्रॉफी अजून आहे, खंडोबा यात्रेनिमित्त श्वान शर्यत मैदान होतं. अशा पद्धतीनं तो पहिला श्वान माझा श्वान शर्यतीतला. आणि त्याच्यानंतर हा दुसरा श्वान, ह्यानं म्हणजे पूर्णपणे जे श्वान शर्यतीचं जे सुख आहे ते पूर्णपणे ह्या श्वानापासून मला मिळालं, किंवा जे पूर्णपणे माझी जी हाऊस जे म्हणतो, छंद जो म्हणतो, हा ह्यापासून मला पूर्ण झालेला आहे. दादा तुम्हाला एखादा शेवटचा मुद्दा विचारतो, बाबा ह्या श्वान आता तुम्ही सांभाळत असताना त्याला कुटुंबात सहकार्य कसं असतं काय? सर, सर्वात महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न विचारला तुम्ही, कारण आता ह्या श्वान शर्यतच मध्ये हा आपण जेव्हा श्वानाचं पालन करतोय
त्यावेळी कुटुंबाची साथ असणं गरजेचं आहे. जर कुटुंबातून विरोध होत असेल तर श्वानाची जोपणूक जी आहे ते योग्य पद्धतीने होणार नाही. कारण कुटुंबाचं सहकार्य किंवा त्याचा आहार करणं असेल काय असेल किंवा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मॅटर करतात. तर त्या जर कुटुंबाचं सहकार्य असेल तरच हा श्वान शर्यतीचा नाद आपण केला पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट की जर श्वान शर्यतीचं किंवा श्वान पालन करत असताना आपण कुठल्याही पद्धतीचं आर्थिक झळ किती बसत्या हे जर तुम्ही डोक्यात ठेवून जर करणार असला तर निश्चितपणानं तो छंद तुम्ही जोपासू नका. कारण कसं आहे, जर श्वानाला ग्राउंड म्हणल्यानंतर बऱ्याच पद्धतीचा आर्थिक खर्च येतोय आणि आर्थिक खर्च जर पेलणार असेल आणि हा मध्यावरती जर आता बऱ्याच ठिकाणी कसं होतंय, श्वान मध्यावरती सोडून द्यायचं, कुणाला जर पाळाय द्यायचं वगैरे असे बरेच प्रकार आहेत ह्याच्यामध्ये. तर तसे जर करणार असेल तर हा श्वान शर्यतीचा नाद तुम्ही सुरुवातीलाच करू नका. कारण आर्थिक बजेट आणि कुटुंबाचं सहकार्य ह्या दोन गोष्टी जर तुमच्याकडून होणार असतील आणि श्वानाला वेळ देणं तरच ह्या तुम्ही श्वान शर्यतीचा नाद जोपासावा असे मी तरुण मंडळीला किंवा श्वान प्रेमींना माझं एक शेवटचं या ठिकाणी सांगणं आहे. तर दादा आपण आता समजा उद्या मैदानात गेल्यानंतर कोणकोणती काळजी घेतली पाहिजे काय श्वानाची? मैदानावरती सुरुवातीला तर मी असं सांगेन की श्वान आपला मैदानावरती आपण जात असताना जर अंतर पाहून साधारणतः म्हणजे 4 चाकीनं जर आपण गेलं तर निश्चितपणानं फायद्याचं राहते. कारण अंतर लांब असते आणि त्याने काय गेल्यानंतर श्वानाला पार्टिसिपेट करून तिथं पळायचं असते. तर काळजी म्हणजे गेल्यानंतर तिथं सावली सर्वात महत्वाची असणार, दिवसभर सावलीला श्वान असणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, श्वान धावत असताना जर कुठली इजा झाली चुकून म्हणजे बरेच प्रॉब्लेम येतात की पायाला लागणं वगैरे हे प्रकार होते. तर त्यासाठी आपल्याजवळ फर्स्ट एड म्हणून सगळं साहित्य पाहिजे. कापूस पाहिजे, त्यानंतर लॉक स्प्रे वगैरे पाहिजे, त्यानंतर मलम वगैरे ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या पूर्वनियोजित आपण ते घेऊन जाणं गरजेचं आहे. त्यानंतर पायाला बँडेज वगैरे ह्या गोष्टी करण्यासाठी म्हणजे सगळं साहित्य अवेलेबल करूनच आपण पार्टिसिपेट केलं पाहिजे, हे एक महत्वाची गोष्ट. त्यानंतर श्वान पळून आल्यानंतर मध असेल किंवा त्या ग्लुकॉनचं पाणी देणं वगैरे ह्या गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी मॅटर करतात. आणि कसं होतंय बऱ्याच श्वान प्रेमींचं की आता पळायचं आहे, पुढचा राऊंड पळायचा आहे, त्याच्या पुढचा राऊंड पळायचा आहे किंवा त्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी होतंय श्वानांचं आणि पाणी कमी दिलं जातंय श्वानाला. तर त्यामुळे काय प्रॉब्लेम होतोय, निश्चितपणानं पाणी कमी गेलं पाहिजे शरीरामध्ये, ह्या गोष्टीची मी सहमत आहे. पण आता चालूला उन्हाळ्यामध्ये श्वान हा मैदानावरती काढलाच नाही पाहिजे. त्यानंतर ट्रॅक हा चांगला आहे का बघूनच पळवलं पाहिजे, नाहीतर काय प्रॉब्लेम होतोय, मसल होणं श्वानाला हे एक मोठं म्हणजे दुखणं निर्माण होत झालेलं आहे आताच्या ह्याच्यामध्ये. त्याची कारण काय आहेत की श्वानाचं शरीरातलं पाणी कमी होणं, ट्रॅक चांगला नसणं, उन्हामध्ये श्वान पळवणं ह्या गोष्टी मॅटर करतात. या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करूनच पार्टिसिपेट केलं पाहिजे, तरच आपण श्वान त्या मैदानावरती पळवला पाहिजे. हे एक महत्वाचं श्वान प्रेमींना माझं सांगणं गरजेचं वाटतंय. समजा आता आपला श्वान व्यायाम जर असतो तर समजा पाय फुटला म्हणा किंवा मैदानात गेल्यानंतर त्याला पाय फुटला, काय काळजी घेता काय पाय फुटल्यानंतर कसं असतं काय त्याला? मग त्याच्यासाठी कसं असते, एक तर ते पायाची जखम आहे ते डेटॉलनं साफ करून घेणं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी जो आता आम्ही मलम जे आहे तो आमच्या सोबत कायम असतोय, त्यानंतर स्प्रे असतोय कायम सोबत, त्यानंतर पट्ट्या असते, त्यानंतर कापूस, बँडेज ह्या सगळ्या गोष्टी आमच्या जवळ असते आणि ह्या असणं गरजेचं आहे. आम्ही ते त्या ठिकाणी लगेच हे करतो. आणि श्वानाला म्हणजे थोडीफार जखम झाली असेल किंवा तर त्यासाठी मेटाफ्लेम नावाची एक गोळी आहे, तर ती गोळी आपल्या जवळ असणं कायमस्वरूपी गरजेचं आहे. कारण ते कसं झालं होतं, माझ्या बाबतीमध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि पळत असताना मैदानावरती थोडंसं मैदान बरोबर नसल्यामुळं तर ते श्वानाचा साधारणतः एक 10 ते 20 मीटर असा श्वान फरफटत गेला होता, ब्लॉक झाला होता. म्हणजे अशा पद्धतीच्या गोष्टी त्यावेळी आपल्याकडे पूर्वनियोजित म्हणून काय गोष्टी असणं गरजेचं आहे. बरं दादा, आता तुम्ही आम्हाला एवढा वेळ काढून आम्हाला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आभारी आहे तुम्हाला. धन्यवाद सर.